इट्स अ मिथ दॅट पीपल थिंक और से दॅट की आपलं एज्युकेशन सिस्टीम हल्लेलं आहे का? ॲब्सोल्युटली नॉट. म्हणजे अगदी झेडपीच्या स्कूल्सपासून आपण घेऊया, त्या अतिशय आता वी आर इन पुणे, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आहेत आणि आपल्या अगदी कोल्हापूर युनिव्हर्सिटी आहे, मुंबई युनिव्हर्सिटी आहे. प्रत्येक ही जी युनिव्हर्सिटी रन होतीये, प्रत्येक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, शाळा ज्या रन होतायत, नाही चढाओढीने कामं करतायत सगळे. हे कशासाठी चालू आहे? तर मुलांमध्ये जे सगळं कौशल्य आहे, ते त्यांना आपण पुरेसा प्लॅटफॉर्म देऊया, यासाठीच सगळ्या शाळा प्रयत्न करतायत. पण असंही होतं ना, की तुमचा जो अँगल आहे, तुमच्या अँगलने तुम्ही जे पाहाल, तेच तुम्हाला मिळणार. मग काही ठिकाणी असं वाटतं, की नाही एव्हरीवन इज जस्ट अर्निंग मनी. दॅट यू हॅव चोजन. पण तेच काम तर मग झेडपी स्कूलमध्येही चालू आहे, जिथे सगळं पुरवलं जातं आहे आणि तिथले टीचर्सही तितकेच सुंदर आहे. अध्यात्म आणि सायन्स हे एकमेकांमध्येच गुंतलेलं आहे. जेवढा सायन्सचा अभ्यास आपण जास्त करत जाऊ, तेवढा आपण जास्त अध्यात्माच्या जवळ जायला लागतो. म्हणजे पाठीचा मणका हा विषय का महत्वाचा आहे? तर तो मणकाच तुम्हाला उभा करतोय. तो फक्त शारीरिकरित्याच नाही, तर त्यामध्ये तुमच्या पूर्ण ब्रेनची पॉवर, स्पिरिच्युअल पॉवर दडलेली आहे. म्हणून तो पाठीचा मणका खूप महत्वाचा आहे. ज्यामध्ये मग खालच्या बाजूने सुरुवात केली तर अगदी मूलाधार चक्रापासून आपल्या डोक्याच्या वरती असणारा सहस्रार चक्र इथपर्यंत आपण जाऊ शकतो. आणि हा प्रत्येक चक्र, प्रत्येक बॉडी ऑर्गन्सशी रिलेटेड तुमचे मग बेनिफिट्स, डिसबेनिफिट्स, तिथे होणारे चांगल्या पॉईंट, तिथे होणारे आजार, त्याच्याशी जुळणारी तुमची मानसिकता, त्याच्याबद्दल जुळणारे आजार, हे सगळं त्या चक्राच्या भोवती फिरू शकतं. नमस्कार मॅम, आमच्या पॉडकास्टिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही आम्हाला वेळ दिलीत हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी खूप खूप ग्रेटफुल आहे मी तुमचा. लेट स्टार्ट. आता माझी थँक्यू अशी सो इच्छा मच आहे. श्रवण फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू मॅम. माझी अशी इच्छा आहे मॅम की आपण एक श्लोक पासून सुरुवात करूया. सो मॅम तुम्ही म्हणा श्लोक, तुमच्या मागं मागं मी म्हणतो. ओके. आपण गायत्री मंत्र म्हणणार आहोत, जो ओके. सगळ्यांना माहिती आहे. तर सुरू करूया. ओम भूर्भुवः स्वः ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. धियो यो नः प्रचोदयात्. चलो मॅम, लेट्स स्टार्ट विथ द पॉडकास्ट. तर मॅम सगळ्यात पहिलं तर मॅम तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे हाऊ इज युअर लाईफ गोईंग? First of all, I'm very glad and happy to be with you, because when two travelers come together, they invent something new. So I'm enjoying being with you right now. मॅम माय फर्स्ट क्वेश्चन टू यू इज, मॅम तुमच्या नावातच ज्योती आहे आणि या ज्योती या नावाचा खूप सुंदर अर्थ आहे. जो ज्या पर्स्पेक्टिव्हने बघेल त्याला त्या पर्स्पेक्टिव्ह नावाचा अर्थ समजेल. तर मॅम माझी अशी इच्छा आहे की तुमच्या नावाचा अर्थ काय हा मॅम तुम्हीच एक्सप्लेन करा, आणि त्या नावाच्या हिशोबाने तुम्ही आता काम काय करताय, म्हणजे कर्म काय करताय, तेही मला ऐकायला आवडेल. नावात काय असतं? तर नावात सगळंच असतं, असं म्हणायला हरकत नाही. तसं पाहायला गेलं तर इट्स दॅट बिंग सिम्पल, ज्योती. ॲक्च्युली माझ्या पेरेंट्सना, माझ्या आई-वडिलांना का ते एवढं आवडीने ठेवावंसं वाटलं किंवा काय? तर मी म्हणेल, जे नाव आपण कॅरी करतो ना, तर त्याचे इंटेन्शन्स, त्याची रेडियस, त्याचा ऑरा, ते एक नावाचं वजन, हे आपण सगळीकडे अगदी नाव ठेवलेल्या क्षणापासून कॅरी करत असतो. माझं नाव ज्या इंटेन्शननी माझ्या आई-वडिलांनी ठेवलं, त्यांना ते सार्थक वाटतंय की नाही, हा त्यांचा पर्स्पेक्टिव्ह असेल. पण या नावातच जसं आहे की तिने प्रकाश द्यायचा आहे. ज्योतीच्या नावाचं, की इट शुड बी लाइटन अप मेनी थिंग्स अँड मॅक्झिमम थिंग्स. आणि दुसरी गंमत अशी आहे की ती कॉन्स्टंट चालत राहिली पाहिजे. ज्योत आहे ती. तो दिवा नाहीये किंवा तो भडका नाहीये किंवा ती आग नाहीये. तर ती कॉन्स्टंट चालणारी प्रोसेस आहे. तर मला असं वाटतं की आय डोंट नो हाऊ, बट
नेचर आपल्याकडून ते काम करून घेतं. आणि गेली कित्येक वर्ष जर मी स्वतःला जे अनुभवतीये किंवा पाहतीये, तर येस, इट इज हॅपनिंग. म्हणजे माझं नाव सार्थक होतंय का, तर येस, एक शिक्षण क्षेत्र असेल किंवा मी ज्या कुठले काही क्षेत्रात काम करते, तर त्या क्षेत्रात हे नाव काम करतं आहे असं मला प्रामुख्याने वाटतं. मग अशी गंमतही आहे की मला एक प्रत्येक लाईफमध्ये प्रत्येक जण चढ उतार बघतो. मी माझ्या लाईफमध्ये काही स्पॅन पाहिले आणि मग मी असं चर्चा करत असताना त्याविषयी त्यांचं असं की हे बघ, तुझ्या नावातच सगळी गडबड आहे. म्हटलं, "अरे, ज्योती नावात काय गडबड असू शकते?" म्हटलं, "काय अर्थ आहे सांग बघू ज्योतीचा?" म्हटलं, "ज्योती, प्रकाश." "हो, पण दिव्याखाली अंधार, त्याचं काय?" मला तो मुद्दाच पटला की करेक्ट. बाकी प्रकाश पडेल पण दिव्याखाली अंधार याचं काय? बट इट्स नॉट लाईक दॅट. जरी मी ज्योती असले तरी एक तिथं वरती असणारा प्रकाशमयी सूर्य आहे, जो काळजी घेतो की सगळंच कसं प्रकाशमयी राहील. आणि ज्योती खालचा अंधार हा परमनंट नाहीये ना. ती सावली आणि ऊन जसं खेळतात तशाच तो सावली आणि उन्हासारखा खेळ आहे. सो जसे आपण म्हणतो की अप अँड डाऊन्स प्रत्येक जण लाईफमध्ये बघतोच. कुठलंही एक कॉन्स्टंट लाईफ चाललं तर जसं आम्ही म्हणतो की ईसीजी जर स्ट्रेट लाईन आला तर विषय संपलेला आहे. तसा हा सावली आणि उन्हासारखा खेळ आहे. असा हा दिव्याखालचा अंधार आणि दिव्याचा प्रकाश असा खेळ आहे. सो हा चालत राहणार. पण ते जे ज्योती नावासाठी आपण जन्माला आलेले आहोत, ते ज्योती नाव सार्थक करणं आणि ते करवूनही घेतलं जातं, यावर माझं मत आहे. ओके मॅम, खूप सुंदर एक्सप्लेनेशन होतं. म्हणजे ज्योतीचं जे नाव आहे तेच ज्योती काम पण करते. म्हणजे लोकांच्या आयुष्य लोकांच्या आयुष्यामध्ये उजेड पाडून तुम्ही मी जे म्हणेल काम करतीये म्हणण्यापेक्षा करवून घेतलं जातं. आपण नाही ठरवू शकत. मग मग मी आयुर्वेदा डॉक्टर आहे. मी वैद्य असायला पाहिजे, मी डॉक्टर असायला पाहिजे, माझी स्पेशालिटी तिकडे असायला हवी. बट आय एम डुइंग वर्क इन एज्युकेशन. आय एम ट्राइंग टू सर्च मेनी थिंग्स फॉर किड्स, फॉर स्टुडंट्स, फॉर देअर पेरेंट्स. सायकोलॉजिकली मला त्यामध्ये आयुर्वेदाचा किती उपयोग होतो, मला अनाटॉमीचा किती उपयोग होतो, हा वेगळा विषय. पण मी असं म्हणेल की जसं आता आपण नावावरती आहोत, तर नेचर आपल्याकडून ते काम करवून घेतं. आपण नाही ठरवू शकत की मला कुठलं काम करायचं आणि कुठल्या क्षेत्रात राहायचंय. तुम्ही ज्याच्यासाठी बनलेले आहात तुम्ही तिथेच जाता. प्रारब्ध. अगदी योग्य बोललात मॅम तुम्ही. त्यामुळे दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण मूळ गाभ्यात लगेच हात घालूया. कारण खूप आता म्हणजे सध्याची परिस्थिती चाललेली आहे सगळीकडेच की इंडियन एज्युकेशन सिस्टीम हे ढासळत आहे किंवा डाऊनफॉलमध्ये आहे. लोक नावं ठेवतात आपल्या एज्युकेशन सिस्टीमला. लोक म्हणतात की बाबा ब्रिटिशर्सने नालंदा युनिव्हर्सिटी जाळली, त्या कारणामुळं जो काय डेटा होता आपला तो अख्खा डेटा संपला. आणि त्या कारणामुळं एज्युकेशन आपल्याकडं म्हणजे न करावं अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. म्हणजे कॉलेजेसमध्ये गेला तर कॉलेजमध्ये लेक्चर्स होत नाहीत. अगदी एज्युकेशनच्या बत्त्या वाजलेल्या आहेत. तर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की नक्की हे सगळं काय चाललंय? म्हणजे एज्युकेशन सिस्टीम ही जी काय आहे, ही तुम्ही किंवा तुमच्या माध्यमातून तुमची स्कूल किंवा जे काय तुमची संस्था वगैरे असेल, तुम्ही एज्युकेशन सिस्टीम बदलवण्यासाठी म्हणजे आजपर्यंत आपण सगळ्यांनीच आरोप केले की एज्युकेशन सिस्टीम खराब आहे, अशी आहे, तशी आहे. पण कुणी हा विचार नाही केला की हे पण आपल्यालाच बदलावं लागणार आहे. तर मी असं म्हणेल की तुमच्या माध्यमातून समाजाला आपण एक असं उत्तर देऊया की कसं हे करता येईल. म्हणजे एज्युकेशन सिस्टीम ही परत चांगल्या पद्धतीने कसं रन करता येईल किंवा मग अशा कोणत्या गोष्टी ज्या की आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये आल्या पाहिजेत. मॅम, मला तुमच्याकडून हे ऐकायला खूप आवडेल. मी पहिल्यांदा असं म्हणेल ना श्रवण की इट्स अ मिथ दॅट पीपल थिंक और से दॅट की आपलं एज्युकेशन सिस्टीम हल्लेलं आहे का. ॲब्सोल्युटली नॉट. म्हणजे अगदी झेडपीच्या स्कूल्सपासून आपण घेऊया, त्या अतिशय आता वी आर इन पुणे, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आहेत आणि आपल्या अगदी कोल्हापूर युनिव्हर्सिटी आहे, मुंबई युनिव्हर्सिटी आहे. प्रत्येक ही जी युनिव्हर्सिटी रन होते, प्रत्येक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, शाळा ज्या रन होत आहेत, नाही चढाओढीने कामं करतायत सगळे. हे कशासाठी चालू आहे? तर मुलांमध्ये जे सगळं कौशल्य आहे ते त्यांना आपण पुरेसा प्लॅटफॉर्म देऊया यासाठीच सगळ्या शाळा प्रयत्न करतायत. पण असंही होतं ना की तुमचा जो अँगल आहे, तुमच्या अँगलने तुम्ही जे पाहाल
तेच तुम्हाला मिळणार. मग काही ठिकाणी असं वाटतं की नाही, एव्हरीवन इज जस्ट अर्निंग मनी. दॅट यू हॅव चोजन. पण तेच काम तर मग झेडपी स्कूलमध्येही चालू आहे, जिथे सगळं पुरवलं जातं आहे आणि तिथले टीचर्सही तितकेच सुंदर आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट घेऊया किंवा प्रायव्हेट सेक्टर घेऊया किंवा आणखीन कोणताही सेक्टर असू दे किंवा युनिव्हर्सिटीज असू दे, एव्हरी युनिव्हर्सिटी इज डुईंग देअर गुड वर्क. उलट देशभरामध्येच काय, पण जागतिक लेवलला आता आपले इंडियन जीन्स, इंडियन पीपल खूप सुंदर काम करतायत, खूप मोठ्या पोझिशन्सला आहेत. आपण गुगल घेऊया, हे जे मेजर सीईओज आहेत, बिझनेसमन्स आहेत, इथे सगळीकडे आपले इंडियन माणसं आहेत, भारतीय व्यक्ती काम करतात. मग आपण आपल्या एज्युकेशन सिस्टीमला यावरती काही आक्षेपार्थ नाही बोलू शकत, कारण माझी जी कपॅसिटी आहे ते मी शिकलंय, ते मी घेतलंय. यामध्ये माझ्या पालकांनी त्याच्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. त्यांच्या मदतीने आम्ही जिथपर्यंत पोहोचायचं तिथे जात आहोत. याच्या पलीकडे अजून काय अपेक्षित आहे? सो पूर्वीपासून ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत, आपल्याला जो वेदांचा जो इतिहास आहे, तिथपासून आज आपण 21व्या शतकात AI वरती काम करतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती काम करतोय. या दोघांचंही किती स्ट्रॉंग कनेक्शन आहे याच्यावरही आपल्याकडे अभ्यास आहे. आपण अजिबात डिनाय करत नाही की वेद हा एक वेगळा विषय आहे आणि AI हा वेगळा विषय आहे. हे एकमेकांशी संलग्नच गोष्टी सगळ्या चालत आलेल्या आहेत. त्यामुळे ॲब्सोल्युटली आपण आपली जो इतिहास आहे, पासून ज्या आपल्या शाळा चालत आलेल्या आहेत, ते आजपर्यंत प्रत्येक गुरुने आपल्या विद्यार्थ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही प्रमाणात तो विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सहज घेतलेला आहे, त्याचा चांगला वापरही केला आहे. काहींना तो घेता नाही आला किंवा तो टिकवता नाही आला, मेंटेन नाही करता आला. तर हे चढ-उतार चालत राहायचे. पण यामध्ये शिक्षक, प्राचार्य असतील, प्रोफेसर असतील, PhD होल्डर्स असतील, एव्हरीवन हे प्रामाणिकपणेच काम करतात आपल्या विद्यार्थ्यासाठी. आणि आपलं एज्युकेशन, आपलं शिक्षण क्षेत्र, भारतातलं शिक्षण क्षेत्र अतिशय सुंदर काम करत आहे आणि त्याचे बाय प्रोडक्टही वाखण्याजोगेच आहेत. याच्यावरती आपण एक वेगळा पॉडकास्ट करूया. आय गिव्ह यू इन डिटेल की आपल्या कुठल्या सेक्टरमध्ये कुठलं छान नाव चालू आहे आणि ती व्यक्ती, तो CEO कंपनी कशी छान हँडल करतात. तर आपण याविषयी एकदा निवांत बोलूया, वेगळा चॅप्टर करूया. बट इट इज द फॅक्ट दॅट येस, वी आर नॉट रुलिंग ओनली ओव्हर इंडिया बट टूवर्ड होल वर्ल्ड. इंडियन्स आर रुलिंग ओव्हर देअर. मॅम, गुरुकुल कन्सेप्ट जी आहे ती युजली लोक म्हणतात की गुरुकुल कन्सेप्ट ही पूर्वीपासून भारतामध्ये होती, त्यानंतर अचानक ती गायब झाली. नाही गायब झाली, अजूनही ती चालू आहे. व्हॉट इज आर बोर्डिंग स्कूल्स? ठीक आहे, हे पूर्वी असं होतं की 10 तास उभं राहण्याची फिजिकली त्यांची समजा तेवढी स्ट्रेंथ होती. आता 10च्या ऐवजी 8 झाली आहे. पण ज्या मुलाला फुटबॉल आवडतो, ज्याला आर्चरी आवडते, ज्याला त्याचा गेम प्रचंड आवडतो, तो 10 काय 12 तास राहतो ग्राउंडवरती. ज्याला अभ्यास खूप आवडतो, 12 तास लायब्ररीमध्ये राहून अभ्यास करतो. मग आपण असं नाही म्हणू शकत की गुरुकुल पद्धती बदलली आहे. हां, तेव्हाचं इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं होतं, आत्ताचं इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं आहे. पण मेथड मला असं वाटतं नाही फारशी बदललेली आहे, सेम आहे. अगदी बरोबर. कारण तसं बघायला गेलं तर आत्ताचं जे शिक्षणचं पॅटर्न आहे ते गुरुकुल पॅटर्नच आहे. म्हणजे जिथं एक शिष्य, जसं पहिल्या काळी गुरु शिष्यांना इनिशिएशन देत होता, तसं आता एक टीचर मुलांना काहीतरी शिकवतीये. इट इज अ टाईप ऑफ इनिशिएशन ओनली ना. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला काहीतरी देता, काहीतरी प्रोव्हाइड करता ॲज अ टीचर म्हणून, तेही इनिशिएशनच झालं. मग गुरुकुल कन्सेप्ट ऑलरेडी आहे. क्रांती ज्योती तुम्ही जो पिक्चर बघितला आत्तामध्ये, तर त्या तुम्हाला क्रांती ज्योती हा पिक्चर का आवडला आणि त्या पिक्चर मध्ये असं काय होतं जे की तुम्हाला एकदम जे बघून तुम्हाला असं झालं की नाही नाही हे आपल्याला पण करायचंय? तर मला तो तुमचा एक्सपिरियन्स, कारण मी तुमचे भरपूर वेळा ऐकलं तुमच्याकडून की क्रांती ज्योती पिक्चर खूप चांगला आहे, खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. तर नक्की त्यात असं काय आहे, असं काय तुम्ही लोकांना रिलेट करून देऊ शकता की बाबा हे हे आपण पॉइंट्स आहेत आणि त्या मूवीतून तुम्ही जे काही शिकला आहात ते लोकांनी प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट केलं पाहिजे, मला हे तुमच्याकडून हवंय. पहिल्यांदा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असं त्या मूवीचं, मराठी पिक्चर आहे हा. पहिल्यांदा त्या सगळ्या टीमचं खूप खूप कौतुक. अतिशय सुंदर मूवी झालेला आहे, पिक्चर झालेला आहे.
त्या पिक्चरशी मी पर्सनली का कनेक्ट झाली म्हणजे माझा ना प्रारब्धावर खूप विश्वास आहे की आपण जे कर्म करतोय, जे प्रारब्ध करतोय, तर मला बरेचदा वाटायचं ना की आय मीन अ लूप. मी एका लूपमध्ये म्हणजे रोज दिवस उगवतोय, रोज मी एक काम करते, रोज संध्याकाळ होतीये, पुन्हा आपण उठतोय, पुन्हा ते काम करतोय. अँड समटाइम्स वी फील लाईक व्हॉट इज दिस हॅपनिंग. मी रोज एका चक्करमध्येच का फिरतीये, तिथून कुठेच मी नाही वेगळीकडे जाऊ शकत आहे. मी याच्यासाठी ना मी मधल्या आफ्टर लॉकडाऊन 2 वर्ष छान रिटायरमेंट पण घेतली होती, अगदी ऑफिशियल रिटायरमेंट की एक ब्रेक. बास, आता आपण 10-12 वर्ष काही जे छोटंसं छान काम केलंय त्यानंतर आता 2 वर्ष आपण जरा आय गिव्ह अ न्यू चान्स टू माय सेल्फ. आय ट्राईड, आय एक्सप्लोर्ड मेनी थिंग्स आणि मी पुन्हा माझ्या त्याच क्षेत्रात येऊन उभी राहिले आणि मला असं झालं व्हॉट इज दिस. आता आपण ठरवलं होतं ना की आता ते बास झालं माझं जे पूर्वी काम चाललंय ते आता मला नवीन एक्सप्लोर करायचं, पण पुन्हा मी तिथे येऊन का उभी राहिली. आणि मग हा जो मधला कोविड लॉकडाऊनचा पिरियड होता त्या काळात खूप मला वाचन करायला वेळ मिळाला आणि त्यावेळी मला एक दाजी पटेल यांचं प्रारब्ध पुस्तक वाचता आलं होतं आणि मी ते अगदी 2-3 वेळा वाचलं टू जस्ट नो मोर अँड मोर अबाउट इट. आणि शब्द तो राहिलेला होता माझ्या मनात की काय हा प्रारब्ध विषय, आणि तिथे मला खूप सुंदर एक्सप्लोर करायला मिळालं होतं त्या बुकमध्ये. तर मला क्रांतीज्योती बघत असताना, पाहत असताना, ते एक्सप्लोर करत असताना माझा प्रारब्ध मला मिळत होता. की मला जो प्रश्न पडायचा सारखा की मी रोज उठून शाळेतच जाते, मी रोज उठून माझं तेच काम करते, पण ते करत असताना मला कधी कंटाळा नाही आलाय, मला चिडचिड नाही आलेली आहे किंवा मला आपण म्हणतो ना की आय एम फेड अप विथ दिस. नो, नेव्हर. रोजचा टास्क मला काहीतरी मज्जा येते, आय ट्राय टू सर्च समथिंग न्यू आउट ऑफ दॅट. आणि आणखीन काही गोष्टींवर जो काही विशेषरित्या अभ्यास चालू आहे. तर क्रांतीज्योतीमुळे मला एक खूप जाणीव जास्त प्रकर्षाने सुरू झाली किंवा त्यावरती खूप कॉन्फिडन्स जास्त आला की याच क्षेत्रात किंवा याच जे माझं काम चालू आहे यामध्ये माझा प्रारब्ध आहे दडलेला आणि ते काम पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा आलीये. आणि त्यामध्ये असे काही अनेक इन्सिडेंट्स आहेत विच वर हिटिंग, जे मला कनेक्ट होत होते की मी हे माझ्या पास्ट लाईफमध्ये हे काहीतरी अर्ध ठेवलेलं, आय लेफ्ट आउट फ्रॉम दॅट लाईफ, आणि आता पुन्हा मी तो टास्क, ते काम पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा आलेली आहे. सो मला ते आतमधून खूप काय ना आपला इनर व्हॉइस खूप स्ट्रॉंग होतो ना, तर तो इनर व्हॉइस स्ट्रॉंग होण्यासाठी मला क्रांतीज्योती मूवी खूप जास्त इनपुट देत होता किंवा पुश करत होता. तर मी म्हणेल क्रांतीज्योतीच्या मागचं हे उत्तर आहे की क्रांतीज्योतीने मला माझा प्रारब्ध समजून घेण्यासाठी खूप सुंदर क्लॅरिटी दिली. मॅम, प्रारब्ध काय असतं तर तिथं वाव, येऊया आपण. प्रारब्ध. प्रारब्धाचा डीप विषय. आय एम ट्राईंग, म्हणजे इथं आपल्याकडे खूप सुंदर महारथी आहेत जे याविषयी खूप जास्त चांगलं एक्सप्लेनेशन देऊ शकतात. मी माझ्या नॉलेजने जे काही एक्सप्रेस करता येते तो प्रयत्न नाही, करते. काही बरोबरच आहे ना. चुकलंच तर मला मोठ्यांना पहिल्यांदाच क्षमा असावी. बरोबर आहे ना. जो ज्या रंगाचा चष्मा घालत त्याला त्याच रंगात पुढचं चित्र दिसणार आहे. त्या कारणामुळे तुम्ही तुमचा पर्स्पेक्टिव्ह मांडू शकता. येस. तर मला असं वाटतं प्रारब्ध म्हणजे पूर्वसंचित कर्म, कर्म, असे कर्मांचेही अनेक प्रकार असतात. आपण पहिल्यांदाच एका लाईफमध्ये नसतो. आपला सोल हा अनेक आयुष्य जगत आलेला असतो, त्याचे वेगवेगळे जर्नी चालत आलेले असतात. तर मागच्या काही जन्मांमध्ये मी काय काम केलेलं आहे, त्याच्यात चांगलं वाईट, दुखावणारं, माफ केलेलं, म्हणजे अगदी समजा एखादी गोष्ट माझ्यासोबत काही मला न आवडणारी झाली आहे, पण मग मी तो राग डोक्यात ठेवलाय का, मी लास्ट लाईफ विषयी म्हणते, आत्ताचा तर आपण हा वेगळाच पडसाद बघूया, पण तो जर मी राग मनात ठेवलेला असेल तर मग मी आता तोच स्वभाव घेऊन येणार. म्हणून कारण काही मी मुलं असे तो लहानपणीपासून चिडचिडे वगैरे असतात का? येस, कारण ती माफीच झालेली नाहीये ना ती जुन्या लाईफमध्ये, ती क्षमाही केलेली नाहीये, स्वतःलाही माफ केलेलं नाहीये, आणि तो गुंता घेऊन ती व्यक्ती पुढे आलेली आहे. आता ते जोवर जुनं टार्गेट कम्प्लीट होत नाही तोवर नवीन आयुष्याला सुरुवातच होत नाही. मग जुनं टार्गेट म्हणजे काय ते समजून घेणं, यालाच म्हणायचं आपण म्हणू शकतो की मुव्हिंग टुवर्ड्स प्रारब्ध. जे पूर्वसंचित आपलं कर्म आहे त्या कामाला समजून घेणे, ते नव्याने करणे, ते योग्य पद्धतीने करणे, कुणाबद्दल राग, लोभ, हिंसा या ज्या वेगवेगळ्या आपल्या मानसिक गुण असतात याच्यावरती आपण किती व्यवस्थित कंट्रोल करून बेटर पद्धतीने स्वतःला डिस्प्ले करू शकतो किंवा राहू शकतो, त्यावरती तुमच्या कामांचं स्पीड डिपेंड होतं किंवा त्यावरती तुम्हाला कामाचं फळ पण मिळतं. तर दॅट इज व्हॉट आय फील लाईक. सो प्रारब्ध
की तुम्ही कोणत्या प्रोसेसने तुमचं पूर्वसंचित कामाकडेच पाहताय आणि त्याच्यावरती जर्नी स्टार्ट करताय. ते कसं समजून घ्यायचं की माझं हे प्रारब्ध आहे? मला असं वाटतं ना, इव्हेंच्युअली जेव्हा आपण लाईफ एक्सप्लोर करत असतो ना, तेव्हा समजतं. नाऊ यू आर सो लाईफ यंग, मी सांगते, यू आर सो यंग आणि तुम्ही काम करताय. मलाही हे आत्ता समजतंय ऍट द एज ऑफ माय 35-36. तेही केव्हा, जेव्हा मी माझं आयुर्वेदाच्या सेकंड इयरला असताना समजा मी शाळा पाहायला किंवा थोडंसं आपण म्हणूया ना मोठ्यांसोबत जायला सुरुवात केली. तो आवडतोय विषय एवढंच मला समजत होतं. आवडतोय म्हणून आपण डीप 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 गेलो. पण एक क्षण जेव्हा बर्डन्स तुमचे वाढत जातात, तुमचं लोड टेन्शन वाढत जातं आणि असं होतं की भाई मैंने क्यों ये चूज किया है, का निवडलं मी हे, आणि बरं यात मला हरायचंही नाहीये, मी डटी राहूंगी मैं. आणि सर्कमस्टन्सेस पण तुम्हाला तशी साथ देतात. इट्स नॉट की अलोन यू आर, तू एकटा लढतोयस किंवा लढतीस असंही नाही, तुला सोबतची सगळी साथ मिळत असते. मग तू तो ड्रॉप करण्याचा प्रयत्न केलास तरीही ते ड्रॉप न होता पुन्हा तुझ्या जर वाट्याला ते क्षेत्र आलं किंवा ते सर्कमस्टन्सेस आले, तर समजून घ्यायचं की अरे इथं आपलं काही देणं आहे, इथे आपलं काही कर्म करणं आहे, इथून पळवाट काढणे नाही. मग पळवाट न काढता तू जर शांत बसून ती गोष्ट करत राहिलास तर लक्षात येतं की अच्छा यात डीप जाऊ शकतो आपण, किंवा आता मी माझ्या प्रारब्धाकडे जातोय का. 10 वर्ष प्रॅक्टिस करत असताना मला नाही समजलं. फक्त जेव्हा चिडचिड व्हायची किंवा खूप लोड यायचा कामाला तेव्हा वाटायचं की व्हाय आय एम डुईंग दिस, तेव्हाच एक प्रश्न पडायचा. पण त्याचं उत्तर मला आता मिळालं की येस यू हॅव टू डू दिस अँड यू लव्ह डुईंग दिस. मिळतं याचं प्रश्नाचं, माझा प्रारब्ध काय या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळतं तेवढ्या अवेअरनेसने, तेवढ्या स्वतःला शांत ठेवून शांत चित्ताने कोणतंही काम कर. तुला लक्षात येईल की हे मला आवडतंय का, हे मला आवडत नाहीये. आणि आवडणारी गोष्ट जेव्हा तू डीप डीप जाशील, परफेक्शनकडे जात राहशील, त्यावरती रिसर्च करत राहशील, दॅट इज व्हॉट, तू ट्यून इन होतेस म्हणजे तू प्रारब्धाकडे चाललायस. ओके मॅम, खूप सुंदर एक्सप्लेनेशन दिलं तुम्ही. आता माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही कधीपासून अध्यात्म ह्या विषयामध्ये आलात, ऍट व्हॉट एज तुम्ही ह्या अध्यात्मामध्ये आलात, आणि अध्यात्म आणि धर्म, रिलिजन, अध्यात्म आणि रिलिजन ह्या दोघांमध्ये फरक काय? लोक अध्यात्म आणि रिलिजन या दोघांना मिक्स करतात. ट्रू. जे की अध्यात्म ही वेगळी गोष्ट आहे, रिलिजन ही वेगळी गोष्ट आहे. रिलिजन अध्यात्मपर्यंत पोहोचायचे टूल्स आहेत. तर मला तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की तुम्ही हे बायफर्केट करून सांगा की नक्की रिलिजन म्हणजे काय आणि अध्यात्म म्हणजे काय, आणि रिलिजन मधून अध्यात्मामध्ये कसं जायचं. प्लीज एक्सप्लेन. सी, मी असं म्हणेल ना, रिलिजन अँड स्पिरिच्युअलिटी ह्या दोन्ही गोष्टी पॅरलल आहेत किंवा दोन्ही वेगळे रस्ते आहेत. बेसिकली रिलिजन आपण का म्हणतो, धर्म हा का दिला गेलेला आहे. आपण शाळेत जातो, विद्यार्थी येतात. जर 1ली ते 10वीचे विद्यार्थी एकत्रच आले, एकत्रच बसले, तर त्यांना कॅटेगराईज करणं खूप कठीण आहे रे. तुझा हेतू वेगळा आहे, तुझं टार्गेट वेगळं आहे, तुझे अचिव्हमेंट्स वेगळे आहे. त्यातही आता तू ऑब्झर्व करशील की आपल्या डिव्हिजन्सही असतात. ए डिव्हिजनचा स्टुडंट डी डिव्हिजन मला जाईल का, किंवा डी डिव्हिजनचा स्टुडंट ए ला. आता ए डी आम्ही हे बायफर्केट नाही करू शकत, पण पूर्वी माझ्या वेळी हे समजा असायचं की 90% स्टुडंटची कॅटेगरी वेगळी असते, 50% 60% स्कोर करणारा ही कॅटेगरी वेगळी असते. बरोबर आहे. हे दोघं एकत्र अभ्यास करू शकतील का? नाही. मी म्हणेल की थोड्याफार प्रमाणात रिलिजन हा असाच विषय आहे की ज्यांची विचार क्षमता किंवा ज्यांचे वैचारिक काही गुण एकमेकांशी जुळतात, तो ग्रुप जो तयार होतो तो त्या ग्रुपला एक विशेष नाव देतो. त्याला आपण आता सध्या धर्म म्हणतोय. हे माझं पर्स्पेक्टिव्ह आहे की त्यासाठी वेगळं काही कुठं कोरून नाही ठेवलेलं की तुम्ही हेच करायचंय ते करायचंय किंवा काय. आपण मनुष्याने आपल्याला ज्यांचे सामूहिक विचार जुळतात त्या समूहाला दिलेलं एक नाव म्हणजे आपण सध्या त्याला धर्म असं गृहीत धरूया. सो त्याच्यात एखाद्या ग्रुपचं म्हणणं नाही पटलं, डिबेट्स होतातच, किंवा एखादा ग्रुपला आपण नाही पटलं तरी रिस्पेक्ट करतोच. सो आता आपण सगळ्या जगात हेच चाललेलं आहे. काही वेळा तो विध्वंसक होतो आणि काही वेळा शांततेत सगळं जुळूनच चाललेलं असतं. सो इट्स जस्ट अ डिवायडेशन ऑफ
थिंकिंग थॉट्स आपण असं म्हणूया. या वैचारिक संबंधाचा स्पिरिच्युअलिटीशी काय संबंध आहे? तर बेसिकली पाहायला गेलं तर काही नाही. कारण तू कुठल्याही धर्माचा अभ्यास केलास तरी डेस्टिनेशन एकच आहे, टू द युनिव्हर्स. बिकॉज एव्हरीवन इज अंडर वन स्काय ओनली. कुठल्याही रिलिजनचं आमच्या स्कायचा रंग वेगळा आहे, आमचे ढग वेगळे आहेत, असं नाहीये. सो प्रत्येकजण चाललेला एकाच दिशेने. कुणीही कुठलंही रिलिजन असू दे, कुठल्याही रिलिजनमध्ये त्यांना देह इथेच सोडून जायचा आहे. तो सोल जर्नी करणार आहे. मागच्या जन्मी इस्लाम जन्मात असेल, या जन्मी तो हिंदू जन्मात येईल, पुढच्या जन्मी ख्रिश्चनमध्ये जाईल. सो त्या ह्युमन बॉडीला धर्म दिलाय, त्या सोलला नाही दिलेला आहे. लक्षात येत आहे मला काय म्हणायचंय? सो हा रिलिजन हा विषय जर आपण बाजूला ठेवला तर आता आपण येऊया स्पिरिच्युअलिटीकडे. स्पिरिच्युअलिटी आणि सायन्स ही जोड एकत्र आहे का? तर यावर मी म्हणेल येस, हे हँड इन हँड चाललेलं आहे. कसं मॅम? अध्यात्म आणि सायन्स हे एकमेकांमध्येच गुंतलेलं आहे. जेवढा सायन्सचा विचार अभ्यास आपण जास्त करत जाऊ, तेवढा आपण जास्त अध्यात्माच्या जवळ जायला लागतो. कारण की या युनिव्हर्समध्ये मिरॅकल्स इतके जास्त आहेत, ते मिरॅकल समजून घेण्यासाठी सायन्स कुठेतरी फिकं पडतं. म्हणजे आता आपण अगदी सोप्यात घेऊया की आपली ह्युमन बॉडी इज इक्वल टू ह्युमन टेंडन्सी. ह्युमन टेंडन्सी इज इक्वल टू ह्युमन नेचर. बघा मी काय म्हटलं. आपली जी ह्युमन बॉडी तयार झालेली आहे, याच्यात एक अॅनाटॉमी आहे, यामध्ये एक फिजिओलॉजी आहे, तसंच यामध्ये काही चक्रही आहेत. आपण जो चक्रांचा अभ्यास करतो त्याच पद्धतीने या सगळ्यांचं कॉम्बिनेशन होऊन एक माणूस तयार होतो, त्याची एक वैचारिक क्षमता तयार होते. हा माणूस जसा वागतो इतरांशी, स्वतःशी, जे काही काम करतो, जे काही खातो पितो, जे काही उठबस करतो, याचं रूपांतरण होतं त्याच्या डेली वागण्यामध्ये. आणि हे त्याचं डेली बिहेवियर डिसाईड करतं की तो फिजिकली किती बरा आहे आणि किती नाहीये. म्हणजे जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता, डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहून देतात का? दे टॉक टू यू. वाय दे टॉक टू यू? दे वॉन्ट टू नो एक्झॅक्टली हाऊ यू आर, हू यू आर. तुम्ही केव्हा जेवण करता, केव्हा झोपता, बरं पण ही गोळी जेवणाआधी घ्यायची आहे, ही गोळी जेवणानंतर घ्यायची आहे. हे काय आहे सगळं सेवन? हे तुमच्या बॉडीला, तुमच्या टेंडन्सीला, पूर्ण अॅनाटॉमीला एक इनपुटच दिलं जात आहे ना. सो म्हणून मला असं म्हणायचं की स्पिरिच्युअलिटी आणि सायन्स हे ॲब्सोल्युटली हँड इन हँड आहे. आपण त्याचं पुन्हा डिटेलिंगमध्ये बायफर्केशन करूया. म्हणजे आता आपण जे बोललो की बॉडी, टेंडन्सी अँड नेचर हे एकमेकांशी कसं संलग्न आहे, हे मी पुन्हा एकदा नव्याने किंवा छान स्वरूपात डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन आपल्याला, की ज्यामुळे मला एखाद्या एक्स पर्सनला एक आजार झालेला आहे, त्या आजाराचं कारण हे फक्त फिजिकल नसतं, भावनिकही असतं, शारीरिकही असतं, बौद्धिकही असतं. त्यामुळे एक गोळी खाऊन तो आजार जात नाही. त्याच्यावरती आपल्याला 3 दिवसांचा डोस द्यायचा की 8 दिवसांचा डोस द्यायचा हे का ठरवायला लागतं? कारण ते ह्युमन टेंडन्सीवर, की तो आजार मनात किती रुजलेला आहे, तेवढा जास्त वेळ घेतो तो बाहेर पडण्यासाठी. कॅन यू एक्सप्लेन चक्रास? शी चक्राजमध्ये त्यामध्येही प्रत्येकांची एक अभ्यास आहे, डिटेलिंग आहे. काहींचं असं मत आहे की आपल्या पूर्ण बॉडीमध्ये 270 चक्राज आहेत, काही आहेत जे 102 102 आहेत. आणि आता जे आहेत, म्हणजे मी आता जे नंबर्स सांगितले त्या नंबर्समध्ये हे जे आहेत ते सूक्ष्म चक्राज आहेत. आणि या सूक्ष्म चक्राचं बनून जे एक मेन बॉडीमध्ये रिजन तयार होतो, आपण गृहीत धरूया की तो स्पायनल कॉर्डमध्ये तयार होतो. आणि हे मग 7 चक्र आहेत जे आपल्या पूर्ण स्पायनल कॉर्डला व्यापक बनवतात. म्हणजे पाठीचा मणका हा विषय का महत्वाचा आहे? तर तो मणकाच तुम्हाला उभा करतोय, तो फक्त शारीरिकरित्याच नाही, तर त्यामध्ये तुमच्या पूर्ण ब्रेनची पॉवर, स्पिरिच्युअल पॉवर दडलेली आहे. म्हणून तो पाठीचा मणका खूप महत्वाचा आहे, ज्यामध्ये मग खालच्या बाजूने सुरुवात केली तर अगदी मूलाधार चक्रापासून आपल्या डोक्याच्या वरती असणारा सहस्रार चक्र इथपर्यंत आपण जाऊ शकतो.
आणि हा प्रत्येक चक्र, प्रत्येक बॉडी ऑर्गन्स रिलेटेड तुमचे मग बेनिफिट्स, डिसबेनिफिट्स, तिथे होणारे चांगल्या पॉइंट, तिथे होणारे आजार, त्याच्याशी जुळणारी तुमची मानसिकता, त्याच्याबद्दल जुळणारे आजार, हे सगळं त्या चक्राच्या भोवती फिरू शकतं. म्हणजे गोळी खाऊन, मेडिसिन खाऊन आजार बरे होतात का? 100%. आपलं सायन्स खूप प्रगल्भ आहे आणि ते त्यावरती खूपच छान मदत करतं. प्लस जर ठरवलं गेलं तर आपण आपल्या चक्रांवरती काम करून सुद्धा आपली बॉडी खूप छान एन्हान्स करू शकतो. आपण खूप छान व्याधीमुक्त आयुष्य जगू शकतो. ही तितकीच रिअल फॅक्ट आहे. येस, बट ऑब्वियस जे पॅथॉलॉजीचे रिपोर्ट्स आहेत त्याच्या सबऑर्डिनेटिंग आपलं जे प्रिस्क्रिप्शन आहे, मेडिकेशन चालू आहे, त्याबद्दल सेम तुलना केली गेलीच पाहिजे. पण हा सुद्धा खूप मोठं माध्यम आहे की तुम्ही तुमच्या चक्रांवर जर काम केलं, ती जर योग्य क्लॉकवाईज रोटेट झाली, तुमची एनर्जी ऍक्टिव्हेट झाली, तर होतं काय की आपल्या बॉडीमध्ये स्पायनल कॉर्डमधून जाणारा जो ऑक्सिजन आहे, जो सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे, त्याचं प्रमाण इतकं सुंदर ब्रेनमध्ये जातं आणि ब्रेनमध्ये जात असताना तुमची जी न्यूरॉन्सची संख्या वाढणार आहे, ऑक्सिनेटेड ब्लड फ्लो वाढणार आहे, या सगळ्या कॅटेगरीमध्ये तुमची बॉडी हेल्दी होत जाते. आणि त्यासाठी तुमचं फक्त शरीर सुदृढ राहण्यासाठी म्हणून सुद्धा चक्रांचा अभ्यास केला तरी तुम्ही बेनिफिट्स मध्ये आहात. आणि त्यापुढे जो स्पिरिच्युअल ग्रोथ मिळते तो तर मग अमेझिंग पार्ट आहे, तो पाथही वेगळा आहे.